हॅलो दोस्तो, DK व्हॉइसमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत चांगल्या सवयी कशा बनवायच्या हे शिकवणारे एका प्रसिद्ध पुस्तकाबद्दल, ज्याचं नाव आहे अटॉमिक हॅबिट्स, जे लेखक आहेत जेम्स क्लिअर. एक चांगली सवय तयार करण्यासाठी कधी आपण आपलं आयुष्य घालवतो आणि मग एक दिवस क्षुल्लक चूक सगळं काही एका सेकंदात बदलून टाकते. असं का होतं? कारण आपण अनेकदा असं मानून चालतो की मोठ्या यशासाठी खूप मोठ्या मेहनतीची गरज असते. ही गोष्ट पूर्णपणे चुकीची नाहीये, पण कधी छोट्या आनंदांमध्येही मोठा बदल दडलेला असतो. जेम्स क्लिअरची ही अटॉमिक हॅबिट्स नावाची पुस्तक याच गोष्टीबद्दल सांगते. अटॉमिक म्हणजे खूप लहान पण अनंत शक्तीचा उगम, आणि हॅबिट म्हणजे आपण रोज करतो त्या गोष्टी. तर स्पष्टपणे सांगायचं झालं तर अटॉमिक हॅबिट्स म्हणजे त्या छोट्या सवयी ज्या आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवतात. ही पुस्तक त्यांच्यासाठी आहे जे आयुष्यात मोठं यश मिळवू इच्छितात, जे स्वतःला समजून घ्यायचं इच्छितात, ज्यांना मनोविज्ञान म्हणजे सायकोलॉजी वाचायला आवडतं, जे वाईट सवयी सोडून चांगल्या सवयी जीवनात आणू पाहतायत. ही पुस्तक व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण तिला भागांमध्ये समजणार आहोत. आणि सुरुवात करण्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण ह्या चॅनल यूट्यूबवरील सर्व उत्कृष्ट बुक समरी चॅनलपैकी एक आहे. आपली ही व्हिडिओ थोडी लांब होऊ शकते, कारण आम्ही कधीही कंटेंटवर तडजोड करत नाही, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरुवात करूया. मोठं यश मिळवण्यासाठी छोट्या पावलांनी सुरुवात करा. जेव्हा तुम्ही दररोज व्यायाम करता, तुम्ही एका दिवसात तर फिट अँड हेल्दी होत नाही, पण एखाद्या दिवशी नक्की फिट होता. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही दररोज फास्ट फूड खाता, तेव्हा तुम्हाला 1-2 दिवसात वजन वाढल्याचं जाणवत नाही, पण काही महिन्यांनंतर फोटो पाहिल्यावर लक्षात येतं की दररोजच्या छोट्या चुकीने मोठा फरक केलाय. आपण दररोज असंख्य कामं करतो, काही चांगली काही वाईट, आणि आपण नेहमी म्हणतो, अरे या छोट्याशा कामाने काय फरक पडणार आहे. पण आपण विसरतो की छोटं काम सतत केल्याने आपण खूप पुढे किंवा खूप मागे जाऊ शकतो. उदाहरण, एक व्यक्ती दररोज इंटरनेटवर चांगली माहिती शोधतो, दुसरी व्यक्ती दररोज फक्त मनोरंजन पाहते. दोघंही इंटरनेट वापरतात, पण 5 वर्षांनी दोघांमध्ये प्रचंड फरक निर्माण होतो. जर तुम्हाला दीर्घकाळपर्यंत यशस्वी आणि निरोगी राहायचं असेल तर तुमच्या दैनंदिन कामांचं निरीक्षण करा. कुठली कामं तुम्हाला पुढे नेत आहेत, कुठली कामं मागे, आणि मग ठरवा कोणती कामं रोज करायची आणि कोणती नाही. जर तुम्हाला एखादी नवीन गोष्ट सुरू करायची असेल तर स्वतःला एक प्रश्न विचारा, जर मी ही सवय पुढच्या 5 वर्षांपर्यंत करत राहिलो तर तिचा माझ्यावर काय परिणाम होईल. या प्रश्नाचं उत्तर तुमचं भवितव्य ठरवतं. तुमचं भविष्य तुमच्या दैनंदिन सवयी ठरवतात. तुमचं बँक बॅलन्स तुमच्या खर्चाच्या सवयींवर अवलंबून असतं. तुमचं वजन तुमच्या खाण्याच्या सवयींवर अवलंबून असतं. तुमच्याकडे किती ज्ञान आहे हे तुमच्या वाचनाच्या सवयींवर अवलंबून असतं. तुमचा परिसर किती स्वच्छ आहे हे तुमच्या स्वच्छतेच्या सवयींवर अवलंबून असतं. तुम्हाला तेच मिळतं जे तुम्ही रोज करता आणि पुन्हा करता. वेळ ही गोष्ट हार आणि जिंकण्याचं अंतर वाढवते किंवा कमी करते. जेवढा वेळ तुम्ही एका दिशेला खर्च करता, तितकं तुम्ही त्या दिशेला जवळ जाता. चांगल्या सवयी वेळेला तुमचा मित्र बनवतात, वाईट सवयी वेळेला तुमचा शत्रू बनवतात. म्हणूनच तुम्ही आता समजले असाल की चांगल्या सवयी किती महत्त्वाच्या आहेत. पण आता खरी समस्या, त्या सवयी बनवायच्या कशा? सवयी बदलणं इतकं कठीण का वाटतं? कारण आपण बहुतेक वेळा चुकीच्या पद्धतीने बदल करण्याचा प्रयत्न करतो. आपण जीवनात काही बदल करू इच्छितो, पण त्या बदलांचे 3 स्तर असतात. 1. आउटकम चेंज किंवा परिणाम बदलू इच्छितो. उदाहरणच, मला 10 किलो वजन कमी करायचे. 2. प्रोसेस चेंज किंवा प्रक्रिया बदलू इच्छितो. उदाहरण, जिमला जाईन, डाएट करेन. 3. आयडेंटिटी चेंज म्हणजे ओळख बदलणे, म्हणजे मी कोण आहे. उदाहरण, मी अशा प्रकारचा माणूस आहे जो दररोज व्यायाम करतो. लोक जास्तीत जास्त आउटकमवर फोकस करतात, म्हणून ते लवकर कंटाळतात. कारण परिणाम नेहमी उशिरा मिळतात, महिने लागतात. पण जर तुम्ही ओळख बदलली तर सवयी आपोआप तयार होतात. एक उदाहरण बघूया. जर तुम्ही म्हणाल मला पुस्तक वाचायचे म्हणजे आउटकम, पण जर तुम्ही म्हणाल की मी दररोज वाचन करणारा व्यक्ती आहे, तर ती ओळख बदलली की वर्तनही आपोआप बदलतं. सवय बदलण्यासाठी 4 सुवर्ण प्रश्न. जेव्हा तुम्हाला एखादी सवय बदलायची असते, स्वतःला 4 प्रश्न विचारा. 1. मी ही सवय कशी स्पष्ट बनवू? 2. मी तिला कशी आकर्षक बनवू? 3. मी तिला कशी सोपी बनवू? 4. मी तिला कशी समाधानीकारक बनवू? ही 4 प्रश्न तुमचं आयुष्य बदलू शकतात.
नवीन सवय तयार करताना स्वतःला कल्पनेत बघा. तुम्ही जे बनवायचे आहे तसंच वागताना, तशीच विचार करताना कल्पना करा. तुम्हाला धावपटू व्हायचंय तर स्वतःला सकाळी धावताना बघा. तुम्हाला फिट व्हायचंय तर आरशात स्वतःला फिट पाहण्याची कल्पना करा. तुम्हाला अभ्यासू व्हायचंय तर स्वतःला रोज टेबलावर बसलेलं बघा. ही कल्पना तुमच्या मेंदूला तयार करते. नवीन सवय सुरू करण्याचा सर्वोत्तम मार्ग क्लॅरिटी. लोकांना वाटते त्याला मोटिवेशन नाहीये, पण खरं कारण आहे क्लॅरिटी नसणं. आपण कुठे जातोय, का जातोय हे स्पष्ट नसतं. ब्रेंडन बर्चार्ड म्हणतो, यशस्वी लोकांमध्ये 2 गोष्टी असतात, क्लॅरिटी आणि एनर्जी. जर तुम्हाला सवय बदलायची असेल तर तुम्ही का बदलताय, काय सोडणार आहात, काय मिळवणार आहात, छोट्या पावलांनी सुरुवात कशी करणार आहात, हे आधी ठरवा. सवयी बदलण्यासाठी अकाउंटेबिलिटी किंवा जबाबदारी आवश्यक आहे. जर तुमच्याकडे एखादी व्यक्ती असेल जी तुमचे गोल्सबद्दल जाणते, तर तुम्ही त्या सवयीला जास्त काळ टिकवता, कारण तुम्हाला वाटतं मी आज केलं नाही तर त्याला काय उत्तर देणार. अशी अकाउंटेबिलिटी तुमचं आयुष्य बदली शकते. सेल्फ कंट्रोल कसं वाढवायचं? कधी कधी आपल्या इच्छा, लालसा, प्रलोभनांवर काबू सुटतो. उदाहरण, एक्झामच्या वेळी मिठाई, सोशल मीडिया, जंक फूड. लोक मग हार मानतात आणि म्हणतात माझ्याकडून होत नाही. पण खरा उपाय असा आहे, वाईट गोष्ट नजरेपासून दूर ठेवा. ज्याचं टेम्प्ट होतं तेच दिसणार नाही तर सेल्फ कंट्रोल आपोआप वाढतो. चांगल्या गोष्टी जवळ ठेवा, ज्याने तुमचं मनोबल वाढतं. ते विचार, त्या गोष्टी, ते लोक यांच्याशी जवळ राहा. सवयी कायम ठेवण्यासाठी ट्रॅकिंग. जेव्हा आपण एखादी गोष्ट पूर्ण करतो आपल्याला संतोष मिळतो आणि हा संतोष सवयीला मजबूत करतो. म्हणूनच कॅलेंडरवर चेक. हॅबिट ट्रॅकर वापर. दररोज किती प्रगती झाली ते लिही. यामुळे तुमची आणि तुमच्या सवयीची नाळ जुळते. बुरी सवयी कशा ओळखायच्या आणि सोडायच्या. ज्या सवयी तुम्हाला मागे नेतायत, वेळ वाया घालवून, ऊर्जा चोखून, आयुष्य ढासळवून, त्यांचे परिणाम मनात आणा. वाईट सवयीचे परिणाम आठवणारे विचार तिला कम आकर्षक बनवतात आणि चांगल्या सवयीचे परिणाम आठवणारे विचार तिला अधिक आकर्षक बनवतात. नवीन सवय सुरू करण्याचा बेस्ट मार्ग 2 मिनिटाचा नियम. टाळाटाळी बंद करण्याचा जादुई उपाय. कोणतीही सवय सुरू करण्यासाठी तिची पहिली 2 मिनिटांच्या आत सुरुवात करा. उदाहरण, मी अभ्यास करीन तर पुस्तक 2 मिनिटात उघडा. मी धावेन तर शूज 2 मिनिटात घाला. मी वाचन करीन तर पहिले 1 पान वाचा. मेंदूला सुरुवातीच्या 2 मिनिटांमध्ये काम सुरू झालं की उरलेलं कार्य तो स्वतः पूर्ण करतो. चांगल्या सवयी टिकवण्यासाठी रिवॉर्ड आवश्यक. ज्या गोष्टी केल्यावर समाधान मिळतं त्याला मेंदू पुन्हा पुन्हा करायला सांगतो. म्हणून सवय पूर्ण केल्यावर छोटा रिवॉर्ड, स्वतःला अप्रिसिएशन, प्रगती बघून स्वतःला शाबासकी, या गोष्टी सवय मजबूत करतात. तुमच्या कुटुंब आणि मित्रांचा तुमच्या सवयींवर जबरदस्त प्रभाव असतो. या गोष्टीवर कोणताच वाद नाहीये की आपण ज्या लोकांमध्ये राहतो त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करतो. एक प्रसिद्ध म्हण आहे, तुम्ही त्या 5 लोकांचा सरासरी आहात ज्यांच्यासोबत तुम्ही सर्वात जास्त वेळ घालवता. म्हणूनच तुमची इन्कम, तुमचं हस्त, तुमचा आदर, तुमची जीवनशैली आणि विचार हे सर्व त्या लोकांसारखं होतं ज्यांच्यासोबत तुम्ही रोज राहता. जर तुमच्या आजूबाजूचे लोक चांगल्या सवयीचे असतील तर तुम्हीही तशाच सवयी लावता. जर ते वाईट सवयीचे असतील तर तुमचं आयुष्यही त्या दिशेला झुकतं. जर तुमचं वातावरण योग्य नसेल तर स्वतःला अशा वातावरणात ठेवा जिथे तुमच्यासारखीच ध्येय ठेवणारी माणसं असतात. वाईट सवयींची मूळ कारणं कशी शोधायची? एखादी वाईट सवय बदलायची असेल तर सुरुवात तिच्या खरं कारण शोधून करा. जर तुम्हाला वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टी सोडायच्या असतील तर आधी त्या गोष्टी ओळखा. कोणत्या सवयी तुमचा वेळ खाऊन टाकतायत? कोणत्या गतिविधी तुम्हाला गोलपासून दूर नेतायत, जे तुम्हाला प्रगती करू देत नाहीत? जेव्हा कारण समजतं तेव्हा त्याचे परिणाम डोळ्यासमोर उभे करा. वाईट सवयीचे परिणाम आठवणारे विचार तिला कमी आकर्षक बनवतात आणि चांगल्या सवयीचे परिणाम आठवणारे विचार तिला अधिक आकर्षक बनवतात. नवीन सवयी सोपी कशा बनवायच्या? कोणतीही सवय लावण्यासाठी ती सुरू करायला सोपी असावी. लहान पावलं, मोठा परिणाम. उदाहरणं, 30 मिनिटे वाचन नाही तर फक्त 5 मिनिटे वाचा. थेट 100 पुशअप्स नाही तर फक्त 5 पुशअप्स सुरू करा. 5 पानांचं ब्लॉग लिखाण नाही तर फक्त 100 शब्द लिहा. सवय लहान केल्यावर मेंदू नकार देत नाही. हळूहळू वेळ वाढवत जावा आणि सवय मोठी होत जाते. कमी मेहनत, जास्त परिणाम. मेंदूचे नियम. आपला मेंदू अशी कामं आधी निवडतो जी कमी मेहनतीत पूर्ण होतात. ही नैसर्गिक गोष्ट आहे. त्यामुळे सुरुवातीला सवय इतकी सोपी करा की मेंदूला ती अवघड वाटू नये. जेव्हा तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात ते रोज करत राहता तेव्हा मेंदू त्या कामाची जाणीवेने शॉर्टकट तयार करतो.
हार्ड शॉर्टकट म्हणजेच हॅबिट. टाळाटाळीवर मात, 2 मिनिटाचा नियम. टाळाटाळी प्रोकॅस्टिनेशन ही यशाची सर्वात मोठी शत्रू आहे. तिच्यावर मात करण्याचा सर्वात प्रभावी उपाय 2 मिनिट नियम. जे काही करायचं त्याची सुरुवात 2 मिनिटांमध्ये करा. पुस्तक उघडणे सवय सुरू, बूट घालणे धावण्याची सवय सुरू, टेबलावर बसणे अभ्यास सुरू, पहिले पान वाचणे वाचन सुरू. सुरुवात झाली म्हणजे मेंदू स्वतः पुढचा भाग करून टाकतो. वाईट सवयी तोडायच्या असतील तर त्या कठीण करा. वाईट सवयी सोडण्यासाठी त्या सुरू करणं कठीण बनवा. उदाहरण, फोनमध्ये सोशल मीडिया ॲप डिलीट करा. गोड पदार्थ डोळ्यासमोर ठेवू नका. धूम्रपान करणाऱ्या गर्दीपासून दूर राहा. गेम खेळण्याचा वेळ बंदी करा. टीव्हीचा रिमोट दुसऱ्या खोलीत ठेवा. जशी सवय अवघड होत जाते तशी मेंदू ती सवय टाळू लागतो. हॅबिट ट्रॅकिंग, सवयीशी कनेक्शन कसा तयार होतं. सायकोलॉजी म्हणते मनुष्याला सर्वात मोठं स्टेप 4 सॅटिस्फाईंग. सवय पूर्ण केली की मेंदूला सिग्नल द्या की तू चांगलं काम केलंस. यामुळे सवयी कायम टिकतात. तर मित्रांनो, आपण पाहिलं की एक चांगली सवय कशी क्लिअर, अट्रॅक्टिव्ह, इझी आणि सॅटिस्फाईंग बनवता येते. आता पुढे पाहू. सवय कायम ठेवण्यासाठी वेळ आणि जागा ठरवा. जर तुम्हाला कोणतीही सवय आयुष्यभर टिकवायची असेल तर 2 गोष्टी ठरवणे अनिवार्य आहे. नंबर 1, कधी कराल. टाइम, सकाळी, संध्याकाळी, 6 वाजता, 8 वाजता. नंबर 2, कोठे कराल. प्लेस, तुमच्या खोलीत, टेबलावर, गच्चीवर, पार्कमध्ये. उदाहरणार्थ, मी रोज सकाळी 7 वाजता माझ्या अभ्यासाच्या टेबलावर बसून 20 मिनिटं वाचणार. टाइम प्लस प्लेस इक्वल टू सवय लॉक. मेंदू ही माहिती साठवतो आणि आपोआप त्यावेळी त्या कामाकडे ढकलतो. तुमची प्रगती दिसली पाहिजे. आपल्या डोळ्यांना जे दिसतं आपला मेंदू ते जास्त मानतो. म्हणून नवीन सवय बनवत असताना तुम्ही किती दिवस केलं, किती दिवस चुकवलं, किती प्रगती झाली, किती बाकी आहे, हे सर्व दिसणं आवश्यक आहे. यामुळे सवय मेंदूत प्रिंट होते. छोटी छोटी विजय, मोठ्या बदलाचा आधार. लोकांना वाटतं बदल एका मोठ्या क्षणी होतो, पण नाही. बदल होतो जेव्हा तुम्ही रोज 1% सुधारण्याचा निर्णय घेता. 1% रोज सुधारलात तर 1 वर्षानंतर तुम्ही 37% जास्त सुधारलेले असतात. ही आकडेवारी जेम्स क्लिअरने सिद्ध केली आहे. तुमचे एन्व्हायरमेंट म्हणजे परिसरामध्ये बदल करा. तुम्ही तुमच्या सवयी बदलण्याचा प्रयत्न करताय, पण तुमचं वातावरण जुनच राहिलं तर मेंदू पुन्हा जुन्या सवयींकडे परत जातो. उदाहरणार्थ, तुम्हाला वाचनाची सवय हवी तर पुस्तक बेडजवळ ठेवा. तुम्हाला जंक फूड बंद करायचंय तर घरातच जंक फूड ठेवू नका. तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर टेबलावर फोन ठेवू नका. तुम्हाला व्यायाम करायचा आहे तर शूज बेड शेजारी ठेवा. एन्व्हायरमेंट ग्रेटर दॅन मोटिवेशन. परिसर हा सर्वात मोठा शिक्षक आहे. वाईट सवयीपासून स्वतःला दूर ठेवा. वाईट सवयींचं कारण म्हणजे त्यांचं बक्षीस वेगाने मिळतं. उदाहरणार्थ, फोन उघडला की डोपॅमिन, मिठाई खाल्ली की डोपॅमिन, गेम खेळला की डोपॅमिन. पण चांगल्या सवयीचं बक्षीस हळूहळू मिळतं. व्यायाम केला तर 3 महिन्यानंतर परिणाम, वाचन केलं तर हळूहळू ज्ञान, अभ्यास केला तर परीक्षेनंतर परिणाम. म्हणून आपण वाईट सवयी निवडतो. त्यांचा उपाय, वाईट सवयी कठीण करा, चांगल्या सवयी सोप्या करा. आदर्श ओळख हीच बदलाची खरी किल्ली. आयुष्यात कायम बदल हवा असेल तर मी काय करतो बदलण्यापेक्षा मी कोण बनतोय बदलणं महत्वाचं आहे. उदाहरणार्थ, मी धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करतोय. मेंदूला असे वाटते की तुम्ही स्मोकरच आहात. मी स्मोकर नाही. मेंदू लगेच आयडेंटिटी बनवतो. पेरियोडिक चेंज टेम्पररी रिझल्ट्स, आयडेंटिटी चेंज परमनंट रिझल्ट्स. सवयी कायम ठेवण्यासाठी आपल्या फ्युचर सेल्फला बक्षीस द्या. जेव्हा तुम्ही चांगली सवय करता तेव्हा फ्युचर सेल्फ आनंदी असतो. जेव्हा तुम्ही वाईट सवय करता तेव्हा फ्युचर सेल्फ दुःखी असतो. सवय करताना स्वतःला विचारा की हा निर्णय माझ्या भविष्यातल्या मला मजबूत करतो का कमकुवत. उत्तरातच दिशा मिळते. सततची कन्सिस्टन्सी शेवटी जिंकते. म्हणजेच जितके जास्त वेळा तुम्ही सवय पुन्हा पुन्हा कराल
तितकी ती सवय आपोआप बनते. जादू नाही, फक्त रेपिटिशन. निष्कर्ष, ॲटॉमिक हॅबिट्स आपल्याला शिकवते, मोठं यश छोट्या सवयींमधून येतं. प्रत्येक दिवस 1% सुधार. ओळख बदला, सवयी आपोआप बदलतात. वातावरण बदला, वर्तन आपोआप बदलेल. ट्रॅकिंग ठेवा, कन्सिस्टन्सी राहील. सुरुवात लहान करा, परिणाम मोठा येईल. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात आहात, विद्यार्थी, नोकरी करणारे, बिझनेस, यूट्यूबर, फिटनेस, रायटर,